पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाले। विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या वाट्याला येतील अक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता असं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली। मुंबई येथे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केली। महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात 6व्या क्रमांकावर गेलाय। गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे। कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर 2.50% जास्त घटला। सेवा क्षेत्रातील विकास दर 4.2% घटलाय। यावरूनच हे अधोगती सरकार आहे अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता अब की बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमा पार शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाशी शेतकरी झाला कर्जबाजारी सरकार वसुलीत बेजारी असे फलक हातात घेत महाराष्ट्राला गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। महाराष्ट्राला दिवाळखोरीत नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या की राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे। ह्या सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे। आज गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला हेच महायुती सरकारचे अपयश असल्याचे ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।